शहर निशाणी सुदेव साहेब, मी गाणं म्हटलं माय बाप हो आजही पेलत नाही, अरे तुमच्या सारख्या दाहिले याच महाराने असे 56 पाहिले. शाहीर साहेबांचं म्हणणं पडलं तुम्हाला भीमा कोरेगाव तरी माहित आहे का? होय होय. मला वाटतं तुमच्या कानात पळसाचे पानं आहेत. माझ्या अशा काही वाचनात आलं 30,000 पेश होते, त्यातील 2,000 पर आले म्हटलं आणि 28 पेशवे कापल्या गेले. एकाएकाला 56 वाटायला आले. काय शाहीर साहेब पहिल्या वेळेस दाबण्याचा प्रयत्न करता, दुसऱ्या वेळेस काऊन काऊन? शाहीर साहब अरे बुराई सोचने वाले का कभी बुराई होता है, ध्यान में रखना. बुराई सोचने वाले का कभी बुराई होता है, जो दूसरे के लिए नहीं रोवा तो तेरे लिए कौन रोने वाला है. आज जो तेरे पास है तू भी कल खोने वाला है. शेवटी काही महापुरुष नाही बनू शकत आपण, नाही का? शायर हो तर बोलता चालता कटकुट चुकी बोली, पण मला वाचण्यात आलं. मनात तुम्हाला मी आताच दाखवी, समजलं का? म्हणून बोललो मी. मला मी तुम्हाला सांगितलं ना 28,000 पेशवे कापले म्हणून. एवढा मोठा विचार करता का हो? म्हणून अरे बुराई सोचने वाले का कभी बुराई होता है, जो दूसरे के लिए नहीं रोवा तो तेरे लिए कौन रोने वाला है. अरे आज जो तेरे पास है तू भी कल खोने वाला है, और तेरा भी दिन आएगा तो तू भी मौत में तू भी वहां जाने वाला है. क्योंकि माहित आहे का, असं आहे का, तसं आहे का? अरे बाबा क्यों कहता है मेरा मेरा, क्यों कहता है मेरा मेरा, क्या रखा है दुनिया में तेरा. कीर्ति अब कीर्ति इतनी तो बची है, फिर तो रहेगा मिट्टी में ढेरा. अरे ढेरा बनेगा मिट्टी के अंदर, वहां कोई ना आने वाला, या बेचने वाला चैन से सोना तुझे कोई ना उठाने वाला. आने वाला आज तक तुझे माफ किया है. मानो चुकला तर शिकतो, आणि जो म्हणलं का नाही मी असं नाही म्हणत, चुकलो नाही, ठीक आहे. मला वाटतं त्याला मी बोललो, पण मी तुम्हाला प्रथम तुम्ही बोलल्याच्या प्रमाणे मी तुम्हाला उत्तर दिलं, तरी पण तुम्ही म्हणायला तयार नाही. शाहीर साहेब अशा नाही होत, नाही का? एक विचाराचे देवाणघेवाण आहे, समजलं का? कारण विनाशकारी विपरीत बुद्धी जेव्हा माणसाच्या शरीरात शिरते तेव्हा त्याचे जीवन चक्र ऑटोमॅटिक उलटे घुमते. आम्हाला कळते विनाशकारी विपरीत बुद्धी जेव्हा माणसाच्या शरीरात शिरते तेव्हा त्याचे जीवन चक्र ऑटोमॅटिक उलटे घुमते, आणि शरीराला सव्वाशेर भेटला का त्याची मस्ती जागच्या जागी जिरते. जसे भीमराव शेरावून 125 मस्ती कोणाची जिरली ते तुम्हाला माहिती आहे, नाही का? म्हणून शाहीर साहेब असं ना, समजलं का? शाहीर साहेब सांगतात ठीक आहे, काय अर्थ नाही, पण माय बापा मलाही सांगायचं आहे. आज हा समाज कधी कधी एवढा डोक्यावर कोणकोणत्या गोष्टी घेते की त्याला वाटते माय बापापेक्षा श्रेष्ठ हा फक्त दगडच आहे. माय बापापेक्षा हा दगडच आहे, तोच आहे, अमुकच आहे, तमुकच आहे. संत सांगून गेले की तुझ्या आहे तुझ्यापाशी परी जागा भुललाशी, तुझ्या आहे तुझ्यापाशी परी जागा भुललाशी. कशाला काशीला जात रे बाबा, कशाला पंढरी जाता, तुझं गावच नाही का तीर्थ? कारण देवाचे दैवत आई ठाई ठाई, मी तू गेल्या विना अनुभव नाही, तास तुकड्या म्हणे ऐकारी गावी, देव आचारा वाचूनी पहा कोणी तवी. आज एवढा मोठा महामानव घडला, एवढा मोठा पुरुष घडला, महात्मे झाले. यायनं कधी बकरे नाही कापले, नाही कधी कोंबडे कापले, नाही नाही.
नाही कोणा देवावर तेल ओतला, नाही कोणा देवावर दारू ओतली. पण आज हा आमचा समाज काय करतो. बाबासाहेबांनी एवढं मोठं ध्येय शिकवलं, पण तरी पण विचार तिकडच. अरे इंसान में भेद है, उस पुराण का नाम वेद है. इंसान में भेद है, उस पुराण का नाम है, उस पुराण का नाम वेद है. पर जहां इंसान समान है उस किताब का नाम भारतीय संविधान है. संविधान है, भारतीय संविधान है. आणि त्या गोष्टी विसरतो ना आपण, गलतीच करतो. म्हणून अशी करणी केली. मी तुम्हाला प्रश्नार्थ गाणं म्हणून दाखवतो भीमाबद्दल. ऐका माय बाप. कोणी वाहिल का, भीमावानी कोणी वाहिल का, देव त्याच्या सांग पाहिला का. भीमावानी कोणी वाहिल का, देव त्याच्या सांग पाहिला. भीमावानी कोणी वाहिल का, भीमा देव त्याच्या सांग पाहिला का. भीमावानी कोणी वाहिल का, देव सांगा तुम्ही पाहिल का. भारत देश हमारा म्हणतात. प्रत्येक लोक भजन करतात, मनन करतात, चिंतन करतात, तपश्चर्या करतात, मान सिंदूर लावतात. म्हणते मायानं काय झालं तर म्हणते माया मनात देव आहे, माया मनात देव आहे, माया मनात भाव आहे. त्या मनात देव असल्यानं मनात भाव असल्यानं काय होईल, काय होईल. पण कमीत कमी संकटात, कमीत कमी अडचणी साथी तर यायला पाहिजे. आज अरे कोलपूर मुलीवर बलात्कार होता, हे जोडत नसतील का देवाले हात, जोडत नसतील. अरे आज एवढे मोठे शिकलेले पोरं कष्ट करतात, मेहनत करतात, परिश्रम करतात, ते जोडत असतील देवाले हात की आम्हाला नोकरी लागू दे. मग का लागली नाही नोकरी, काय एवढं मोठं आयुष्य बर्बाद झालं, काय आयुष्य बर्बाद झालं. पण एवढा मोठा भीमराव घडला, याचा कोणता देव पाहिला, याचा कोणता देव होता ना. आपण तिथं जाऊ, आपण तिथं जाऊ. म्हणून मला म्हणायचं आहे
भीमावानी कोणी पाहिलं का देव सांगा तुम्ही पाहिलं का भीमावानी कोणी पाहिलं का देव त्याच्या पाहिला मला समजत नाही मला उपास आहे नाही रे म्हणते संत म्हणते म्हणते वर्षभर चरा पण एक दिवस एकादशी करा बरं एकादशी केले उपवास केले नवस केले बकरे कापले तर बकरे कापणाऱ्याच्या पोरं म्हणजे नवस करणाऱ्याच्या पोरं कोणते बॅरिस्टर बनले कोणते वकील बनले कोणते डॉक्टर बनले पण आज माझ्या भीमाचे पोरं कोणी डॉक्टर बनले कोणी वकील बनले कोणी कलेक्टर बनले त्यानं कोणता देव सांगितला त्यानं कोणता देव सांगितला मग त्यानं जे वाहिलं ते तुम्ही का नाही वाद तुम्हाला जर समोर जायचे आहे अरे हमारे समाज में बढ़ चढ़कर नहीं होते हमारे समाज में बढ़ चढ़कर नहीं होते ना कोई डॉक्टर ना कोई प्रोफेसर होते कसम गौतम की हम कहीं के मर गए होते अगर भारत में आंबेडकर पैदा न होते माय बापू एवढा मोठा माणूस घडला त्याचा आपण विचार घेत नाही आणि प्रत्येक देव धरतो धन मन धन वाहुनी सांगा तरी पण तुमच्या पाठीशी राहिला का माझा प्रश्न आहे म्हणून म्हणतो अरे भीमावानी कोणी वाहिल का देव त्याच्या सदवाहिला का भीमावानी कोणी वाहिल का देव त्याच्या सदवाहिला जान भी देंगे दिल दिया है जान भी देंगे और बाबा साहब को हम अभी भी प्रणाम करेंगे हम किसी देवी देवता को नहीं मानेंगे क्योंकि हम अरे वो बाबा साहब के दीवाने हैं बाबा साहब के दीवाने हैं माय बापू एवढी हलाखीची परिस्थिती होती एवढं मोठं वाहिलं त्याला पण त्याचं कुठं घेतो आपण कुठं घेतो म्हणून काय म्हणतो जरा ऐका देश
तुम्हाला देशा विदेशात घुमले का कोणी घुमले का मग मला सांगा आज आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे तर आपण कोणाच्या तरी सहाऱ्यानं जातो सहाऱ्यानं नाही माया मामा आहे माई मावशी आहे माझे पालन करण मला कमीत कमी डब्बा करून देईन मी वेळेवर कामाला जाईन वेळेवर साथ देईन मग मला सांगा या भीमाचा कोण होता त्या देशा विदेशात हा कोणाच्या भरोशावर गेला आणि कोणाचा भरोसा शिकून आला प्रश्न आहे तुम्हाला ह्या प्रश्न विचार तुम्हाला करायचा लक्षात ठेवा कोणाच्या भरोशावर नाही याचा काका नाही कोणी बाप नाही कोणी माय तरी देश विदेशात झुमला कोणाच्या भरोशावर मग याचा पाठीमागं होता कोण होता याच्या पाठीमागं कोण जाऊन राहिला होता का म्हणून म्हणायचं आहे जिद्द होती अरे लूट रहे मेरे देश को मैं कैसी चैन की नींद सो जाऊं बेच रहे मेरे भारत को मैं खामोश कैसे रह जाऊं माय बापो रात्र दिवस जागा राहिला या दिनदुबळ्यासाठी या बहुजनासाठी माय बाप हो मग त्याला एवढी मोठी जागृत म्हणजे जागा ठेवण्याची शक्ती कोणी दिली कोणी म्हणते रामायणामध्ये राम लक्ष्मण वनात गेलो त्याच्या संगतीनं त्याचा भाऊ गेला तर म्हणते तो रात्रभर दिवसभर झोपतच नव्हता कारण त्याची पुरी निंद्रा ही फक्त त्याच्या बायकोले दिली होती लक्ष्मणाच्या तर मग हा आपल्यासाठी रात्र दिवस जागला डोळे फोडले आसू वाहिले तर मग कोण दिले आसू कोणा वाहिले मग एवढं करून सुद्धा बाबासाहेब वाईटच आहे तरी आम्हाला पकडच कापायचे तरी आम्हाला दगडावर नारळ फोडायचे प्रश्न आहे माझ्या लक्षात ठेवा म्हणून म्हटलं की भीमावाणी कोणी वाहिलं का आणि देव त्याच्या सांगा कोणी पाहिलं तन मन धन वाहुनी अरे उभा पाटी जागा राहिला का देश विदेशी
जाऊनी आला शिक्षण घेऊनी आणि संगतीनं त्याच्या कोणी राहिलं का? होय बा होय, तो होता म्हणून हा शिकला असं नाही आहे. ऐका असं, पण कोणता देव होता त्याचा? तो देव तुम्हाला शोधा लागल, शोधा लागल, लक्षात ठेवा. म्हणून काय म्हणतो जरा ऐका. कतरा थे कभी हम, अरे समंदर बना दिया, अधिकार दिलाकर हमको मुकद्दर बना दिया. कतरा थे कभी समंदर बना दिया, अधिकार देकर हमें मुकद्दर बना दिया. पैरों की धूल समझ देती सभ्यता हमें, पैरों की धूल समझ देती सभ्यता हमें. अरे मेरे बाबा साहब ने सबको बराबर कर दिया, सबको बराबर कर दिया. म्हणून एवढे संघटित आहोत. माय बापू काय परिस्थिती भोगली त्यांनी. उपाशी राहायचे, कधी पाण्यात बुचकाळी बुचकाळी ब्रेड खायचे, उपाशी राहायचे, कोणी टाळा टोपणी करायचे. भीमराव तुम्ही काय करता, भीमराव तुम्ही तुमची प्रकृती बिघडेल. पण त्यांना माहित होतं की माझा हा देव माझी प्रकृती कधी बिघडू देणार नाही. नाही तर मला तो देव हे सांगते म्हणा, बा तो देव नाही होय, तो देव नाही होय. त्याचा देव त्याच्या जवळच होता आणि विश्वासू देव होता, लक्षात ठेवा. आणि त्याच देवाचं तुम्हाला दूध पाजलं त्यानं, त्या देवाचं म्हणून म्हणायचं. नव्हतं मिळत प्यायला, मग उपास करायचा आहे तुम्हाला, करा करा ना उपास, उपास करा. तो कसा? त्याच्या वाणी, त्याच्या वाणी, त्याच्या वाणी जगी कोणी. डॉक्टर साहेब, त्याच्या वाणी जगी कोणी, उपवासी राहिला का, भीमावाणी कोणी वाहिल का, देव त्याचा पाहिला का.
रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मुझे तेरे संविधान से मिला है। अरे ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला है, औरों को जो मिला अरे वो मुकद्दर से मिला है, पर मुकद्दर भीमा मुझे तेरे संविधान से मिला है, तेरे संविधान से मिला है, तेरे संविधान से मिला है। माय बाप हो हात देव पा, हात देव पा, समजलं असं तर विचार कर जा, हात देव होय कोणता मी सांगून जात नाही, पुढच्या वर्षी तर देव सांगेन तुम्हाला भीमाचा कोणता होता लक्षात ठेवा। म्हणून काय म्हणतो शेवट जरा ऐका, दगडाचा देव घेत नाही, देत नाही, नवसान पूर्व कुणाला होत नाही म्हणलेलं आहे। ऐका एवढा मोठा संदेश राष्ट्रसंत गाडगे बाबा दिलं। देव पाहायचा असेल तर देव पहा, रंजल्या गांजल्या ज्यांनी लहाण्याचं मोठं केलं उन्हात त्या सावलीत नेलं, उन्हात त्या सावलीत नेलं, दुनिया दाखवली त्या गोष्टी विसरतो। ज्याच्यापासून आज आपल्या खिशाला पेन आलं, ज्याच्यापासून आपण टाय पोटात आलो, या देव नाही चालत, तो देव मात्र पहिलं चालते। अरे जो खाईन मटण त्याला देव भेटत, ज्याच्या डोक्यावर नाही शेवट त्याला नाही का, अशी गोष्ट आहे नाही दादा, सच्चाई आहे, खरी आहे। निशान बाबूने बोलता बोलता म्हणजे माग कोणी म्हणे चंद्राले डाग पडले, कशामुळं अहिल्याच्या परमेश्वरानं श्राप दिला आणि लोक चंद्रावर गेले तर तिथं काय मध्ये फक्त नुसते कोठे दगड, मग कुठं आहे खरी परिस्थिती, कुठं आहे म्हणून म्हणायचं आहे। अरुण दादा वाहने यांच्या माझ्या पाठीला 100 रुपयाचं धम्मदान मिळालेलं आहे। मी आणि माझी पार्टी यावर धन्यवाद, त्यांना क्रांतिकारी जय भीम। ज्ञानेश्वराने सांगा, ज्ञानेश्वराने
परिश्रम केला आणि एवढा मोठा घडला, या गोष्टीला मानावं लागेल ना, मानावंच आहे तुम्हाला. लक्षात ठेवा. आज म्हणतात आपल्याला सुखाची जर भाकर भेटत असेल, आज मोठमोठे लोक जे भीमाच्या स्वाधीन झाले, भीमाच्या विचारान झाले, ते राजगादीवर बसले, राजगादीवर बसली. म्हणून मला म्हणायचं आहे थोडक्यात, माझ्या भीमाच्या लेखनीनं अरे मोठ्या मोठ्याले झुकवलं, माझ्या भीमाच्या लेखनीनं मोठ्या मोठ्याले झुकवलं, मोठ्या मोठ्याले झुकवलं, अळाण्यालाही शिकवलं, मोठ्या मोठ्याले झुकवलं, अळाण्यालाही शिकवलं. माझ्या भीमाच्या लेखनीनं, माझ्या भीमाच्या लेखनीनं मोठ्या मोठ्याला झुकवलं, मोठ्या मोठ्याला झुकवलं, मोठ्या मोठ्याला झुकवलं, अळाण्यालाही शिकवलं, मोठ्या मोठ्याला झुकवलं, अळाण्यालाही शिकवलं. माझ्या भीमाच्या लेखनीनं त्यांना झुकवलं, माझ्या भीमाला मोठ्या मोठ्याला झुकवलं, हे काम कोण केलं? डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी केलं.